नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात संकल्प न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची लढाई रंगली आहे। एका वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जातोय। नेमकी घडलं काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मिसिंग लिंक प्रकल्पावरील चर्चा दरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा आंध्रे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय आणि त्याचबरोबर खुले पत्र लिहित आंध्रे यांनी सभागृहात विरोधकांना आणि प्रश्न विचारणाऱ्या जनतेला कुत्ते आणि भाडेके टट्टू असं म्हणत आपण महाराष्ट्राचा अपमान केला असा गंभीर आरोप केलाय। सुषमा आंध्रे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित उपरोधक सल्ला दिलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्था, पेपरफुटी, महिला सुरक्षा, भर पावसात आंदोलन करणारे विद्यार्थी आणि कर्मचारी अशा ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री भाष्य करतील अशी अपेक्षा होती। मात्र त्यांनी संपूर्ण भाषण मिसिंग लिंक प्रकल्पावर केंद्रित ठेवलं। विरोधकांवर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप त्यांनी केलाय। मिसिंग लिंक प्रकल्पासाठी तब्बल 7 कोटी रुपये जनतेच्या कराच्या पैशातून खर्च झाले असून त्या प्रकल्पातील त्रुटींवर नागरिकांनी प्रश्न विचारणे हा त्यांच्या लोकशाहीतील अधिकार असल्याचं आंध्रे यांनी स्पष्ट केलंय। प्रकल्पाचे श्रेय द्यायचे पण त्यातील दोषांची जबाबदारी स्वीकारायची नाही, ही भूमिका योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। फडणवीस यांनी 2022 मध्ये विरोधी पक्षनेते असताना केलेल्या "तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही" या विधानाची आठवण करून देत आज तोच नियम तुम्हाला लागू होत नाही का असा सवालही आंध्रे यांनी स्पष्ट केलाय। आणि त्याचबरोबर पत्रात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांची घटना, पेपरफुटी, महिला सुरक्षेचे प्रश्न, ड्रग्ज प्रकरणे, औद्योगिक प्रकल्प, राज्याबाहेर जाणे, मराठी माणसाचे प्रश्न तसेच विधानमंडळातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख करत हे खरे महाराष्ट्राचा अपमान करणारे प्रसंग आहेत। त्यावेळी सरकार मौन बाळगते, मात्र प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या नावामागे लपण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीकाही आंध्रे यांनी स्पष्ट केली। आंध्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका सहन न होण्याचा आरोप करत सभागृहात विरोधी पक्ष, विरोधी मत आणि टीका नको अशी मानसिकता लोकशाहीसाठी धोकादायक आहे असंही म्हटलंय। शेवटी त्यांनी आज सभागृहात आणि महाराष्ट्राचा अपमान केला हे ऐकताच आरशासमोर उभे राहिल्यावर तुमचे अंतःमनही मौन करेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली। मित्रांनो, या प्रकरणावरून पुढे काय आणि कोणती भूमिका घेतली जाते, राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। या बातमीबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।